नमस्कार, मी डॉक्टर अमित नागरिक. मी किडनी रोग तज्ञ आहे आणि मेडिकल हॉस्पिटल खारघर इथे सध्या काम करत आहे. आज मी तुम्हाला किडनीचे आजार प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्याला रोखण्यासाठी काय करावे लागेल हे सांगणार आहे. सो पहिली गोष्ट तर आपल्या आहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे किडनीसाठी. सो त्याच्यामध्ये मीठ हा एक असा प्रमाण आहे जे मिठाचं प्रमाण जेवढं कमी ठेवता येईल तेवढं चांगलं. रेकमेंडेड मिठाचं इंटेक अराउंड 2 to 4 ग्रॅम्स पर डे आहे. सो ते अराउंड 1 टीस्पून ऑफ मीठ दिवसाला आपण कन्झ्युम करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये ॲडिक्वेट राहायला पाहिजे. जनरली 10 ते 12 ग्लास दिवसाला प्यायला आपण सांगतो. आणि काही कंडिशन्समध्ये जेव्हा आपण उन्हामध्ये जास्त असतो, जेव्हा आपल्याला जास्त घाम येत असेल, तेव्हा आपल्याला ते पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल. हे लक्षात ठेवणे की लघवी जी होत असेल आपली ती सफेद किंवा लाईट येलो अशी व्हायला पाहिजे. स्मोकिंग अवॉइड केलं पाहिजे. स्मोकिंगने किडनीला डायरेक्ट डॅमेज होऊ शकतो. अल्कोहोलचं कंटेंट रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे. आहारामध्ये बॅलन्स्ड डाएट हे ठेवलं पाहिजे, ज्याच्यामध्ये फळं भाज्या याचं प्रमाण जास्त राहायला पाहिजे. प्रोसेस्ड फूड, कॅन्ड फूड हे एकदम अवॉइड केले पाहिजे किंवा कमीत कमी घेतले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी ही पण खूप महत्त्वाची आहे. डेली काही नाही तर ॲटलिस्ट वॉकिंग 45 मिनिट्स to 1 hour पर डे हे केलं पाहिजे, जेणेकरून किडनीची हेल्थ नाही पण पूर्ण बॉडीची हेल्थ आपली चांगली राहते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन किलर्स घेणे किंवा अँटीबायोटिक्स घेणे किंवा ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स हे सगळे डॉक्टरांना न विचारता घेतले नाही पाहिजेत आणि जेवढे असेल तेवढे पेन किलर्स अवॉइड केले पाहिजे किंवा कारण काय पेन किलर्सनी किडनीला डॅमेज होऊ शकतो. चौथी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ब्लड प्रेशर आणि डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे दोन मुख्य कारण आहेत किडनीच्या आजारासाठी. सो यांचं रेग्युलर तपासणी करणे, डॉक्टरांनी दिलेले औषधं रेग्युलरली घेणे आणि त्यांना नॉर्मल लेवलवर मेंटेन ठेवणे, ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. बीपी आणि शुगर कंट्रोल केल्यानंतर पण त्याच्यानंतर होणारा किडनीला त्रासाला आपण डेफिनेटली थांबवू शकतो किंवा लांबवू शकतो. सो हे छोटे मोठे प्रयत्न आपण केले पाहिजे किडनीच्या आरोग्यासाठी.